Okay. So H2 gaseous plus Br2 gaseous gives 2 HBr. The rate is equals to K. H2 raised to 1 आणि Br2 raised to half आहे. So कशी आहे रिएक्शन? रिएक्शन मॉलिक्युलॅरिटी बाय मॉलिक्युलर आहे कारण 2 मॉलिक्युल्स आहेत. आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असणार आहे? H2 raised to 1 आहे आणि हा हाफ आहे. 1 plus half 3/2. हे बघा मॉलिक्युलॅरिटी कधीही फ्रॅक्शनल नसते काय. सो हा H2 गॅशियस प्लस Br2 गॅशियस दिले ठीक आहे. हा मग ह्याची मॉलिक्युलॅरिटी किती आहे तर 2. किती आहे मॉलिक्युलॅरिटी? 2 कारण 2 मॉलिक्युल्स पार्टिसिपेट करतायत रिएक्शन मध्ये. आणि रेट इज इक्वल्स टू के. H2 रेस टू काय दिलंय तर 1 आणि Br2 रेस टू काय दिलंय तर हाफ. सो इथं काय येणार आहे तर ऑर्डर ऑफ रिएक्शन काय येणार आहे? ऑर्डर ऑफ रिएक्शन x प्लस वाय. x प्लस वाय म्हणजे 1 प्लस 1 हाफ. 1 हाफ म्हणजे 1/2 म्हणजे काय येणार आहे तर 3/2. सो युअर आन्सर विल बी बाय मॉलिक्युलर अँड 3/2. बाय मॉलिक्युलर अँड काय येणार आहे 3/2. ठीक आहे. नेक्स्ट बघा. Which of the following Which of the following is true for a reaction as per collision theory? For a gas phase reaction, the number of collision is far less compared to observed rate. Every collision between a reactant leads to chemical reaction. Colliding molecules does not need proper orientation. हे तिन्ही चुकीचे आहेत म्हणजे असणारा चौथाच बरोबर असेल. It may be expected that rate of reaction is equal to the rate of collision rate. काय दिलंय? ऑप्शन हा. So it may be expected the rate of reaction is equal to rate of what? Collision. Actually तेवढं पण बरोबर नाही आहे ते. For gas phase reaction, the number of collisions is far less compared to observed rate. A किंवा D येईल. चेक करा A किंवा D काय येतंय बघा. A म्हणजे it may be expected that the rate of reaction is equal to collision rate. ठीक आहे. नेक्स्ट बघा. For a reaction, the rate of reaction of A plus B gives product is how much? Rate is how much? Rate is 7.2 into 10 raised to minus 2 mole per dm cube per काय आहे तर सेकंड. A चं दिलंय B चं पण दिलंय. The reaction is first order in A and second order in B. म्हणजे इथं काय येणार आहे? रेट इज इक्वल्स टू के. A रेस टू काय येणार आहे तर 1 आणि B रेस टू काय येणार आहे तर 2. आपल्याला रेट कॉन्स्टंट K फाइंड करायचं आहे. सो व्हॅल्यूज टाका फक्त. ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे 7.2 into 10 raised to minus 2 is equals to K. A ची व्हॅल्यू काय असणार आहे तर 0.4. B ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.1 चा स्क्वेअर. आता हा 7.2 into 10 raised to minus 2 is equals to K. मग हा 4 into 10 raised to minus 1. परत इथं 10 raised to minus काय येणार आहे 2. 0.1 into 0.1 0.01. 0.01 म्हणजे 10 raised to minus 2. 10 raised to minus 2 10 raised to minus 2 काय करते कॅन्सल करते. 7.2 इथं शिफ्ट करणार ना आपण ह्याला. हा शिफ्ट होणार आहे 7.2 divided by 4 into 10 raised to minus 1 is equals to काय येणार आहे K. -1 वर जाऊन काय होणार आहे तर +1 म्हणजे 72 upon 4 is equals to काय येणार आहे तर K. 4 1 जा 4 1 जा 4 5 जा 20 4 6 जा 4 8 जा 32 18 mole raised to minus 2 dm cube 6 second inverse. का युनिट तसं काय आहे कारण थर्ड ऑर्डर आहे. काय आहे थर्ड ऑर्डर आहे ना. थर्ड ऑर्डरला काय असते कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस n म्हणजे 1 मायनस 3 म्हणजे -2 -2 म्हणून डीएम क्यूब रेस टू 6 का कारण डीएम क्यूब इंटू 2 आहे तो.
नेक्स्ट बघा, अ झिरो ऑर्डर रिएक्शन फॉर हाफ लाईफ टाइम. अ झिरो ऑर्डर रिएक्शन एज अ हाफ लाईफ टाइम 0.2. मग हाफ लाईफ टाइमचं फॉर्म्युला काय असते? टी हाफ इज इक्वल्स टू ए नॉट अपॉन काय असते तर 2k झिरो ऑर्डर साठी. कशासाठी? मग टी हाफ इज इक्वल्स टू ए नॉट अपॉन 2k आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.2 आहे. आपल्याला रेट कॉन्स्टंट विचारलंय. सो इथं k इज इक्वल्स टू काय येणार आहे? ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 2 टाइम्स टी काय येणार आहे तर हाफ. सो इथं काय येणार आहे? k इज इक्वल्स टू ए नॉट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.2 डिवायडेड बाय 2 इंटू टी हाफ. टी हाफ किती आहे तर परत 0.2. 1/2. 1/2 म्हणजे 0.5. 0.5 युनिट चुकले. मोल पर डीएम क्यूब पर मोल पर डीएम क्यूब पर मिनिट असायला पाहिजे. युनिट चुकले. झिरो ऑर्डर रिएक्शन आहे ना, झिरो ऑर्डर रिएक्शनचं युनिट चुकले. 0.5 मोल पर डीएम क्यूब पर मिनिट. मोल पर डीएम क्यूब पर मिनिट. युनिट लक्षात ठेवा काय असतात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा काय येणार आहे? For a reaction, 2 times ammonia in the gaseous state gives N2 gaseous plus 3H2 gaseous. The rate of reaction is 2.5 into 10 raised to minus 6 mole per dm cube. रेट दिले, रेट डायरेक्ट रेट दिले. रेट किती दिलाय? 2.5 into 10 raised to minus 6 mole per dm cube दिले. विचारले फॉर्मेशन ऑफ H2. स्टॉइशियोमेट्री प्रमाणे फॉर्मेशन ऑफ H2 काय असणार आहे? रेट इज इक्वल्स टू 1/3. 1/3 डी काय? DH2 बाय काय असणार आहे तर DT. DH2 बाय काय असणार आहे? DT. सो 3 इंटू रेट इज इक्वल्स टू काय असते तर DH2 बाय काय असते तर DT. सो 3 टाइम्स रेट. 3 टाइम्स रेट म्हणजे 3 इंटू काय येणार आहे तर 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 6 इज इक्वल्स टू काय असणार आहे तर DH2 बाय काय असणार आहे तर DH2 बाय काय असणार आहे तर DT. 7.5 ना, 7.5. सो 7.5 इंटू 10 रेज टू मायनस 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर DH2 बाय काय येणार आहे तर DT. सो ऑप्शन कोणता येणार आहे तर सी. ऑप्शन कोणता येणार आहे? सी. समजतंय काय झालं? बी नाही, हे बरोबर. फॉर अ रिएक्शन A plus B gives product. For a reaction A plus B gives product. The rate of reaction is 3.6 into 10 raised to minus 2. A ची दिले कॉन्सन्ट्रेशन, B चं कॉन्सन्ट्रेशन दिले. कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट इफ द रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन A and सेकंड ऑर्डर इन B. म्हणजे हा रेट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर K A रेस टू काय येणार आहे तर 1 आणि सेकंड ऑर्डर B रेस टू काय येणार आहे तर 2. ठीक आहे. मग इथं रेटची व्हॅल्यू काय येणार आहे 3.6 इंटू 10 रेस टू मायनस 2 इज इक्वल्स टू K. A चं काय येणार आहे तर 0.2, B चं काय येणार आहे तर 0.1 स्क्वेअर. हे 0.1 स्क्वेअर म्हणजे 10 रेस टू मायनस 2 येते. हा 10 रेस टू मायनस 2 कॅन्सल करते. 3.6 डिवायडेड बाय 0.2 म्हणजे परत 18च येणार. 18 मोल रेस टू मायनस 2 डीएम क्यूब सेकंड इनवर्स, कारण थर्ड ऑर्डर रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? थर्ड ऑर्डर. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. पुढे बघा, फॉर अ रिएक्शन काय दिलंय? रेट इज इक्वल्स टू के ए रेस टू काय आहे तर 1 आणि बी रेस टू काय आहे तर 2. If the concentration of A is double, the rate of reaction increases by a factor of 2.
नाही, ए रेस टू 1 आहे ना, ए ची ऑर्डर काय आहे 1 आहे. मग जर कॉन्सन्ट्रेशन डबल झालं तर रिॲक्शन पण काय होणार आहे, रेट पण काय होणार आहे, 2 न वाढणार आहे. हा जर ए स्क्वेअर असला असता 4 न वाढणार आहे. पण बी ला 2 आहे, म्हणजे जर बी चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं असतं, डबल झालं असतं, increases by a factor of 4. Yes, for a reaction काय सांगितलंय, RKA, if the concentration of A is doubled, the rate of reaction increases by 2. Next, yes, ही reaction दिली आहे 2NO gaseous plus 2H2 gaseous gives N2 plus A2H2O. रेट दिले, काय दिले रेट, रेट is equals to K NO2, नाही मी क्वेश्चनच बघी, NO रेस टू काय तर 2 आणि H2 रेस टू 1. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे तर 3. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू H2? 1. आणि ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन 3 रिस्पेक्टिव्हली, क्रमानुसार, रिस्पेक्टिव्हली क्रमानुसार 1 and 3. Yes. What is the question? Which of the following statement is not true about rate constant? Rate constant K, it is independent of concentration, it varies with temperature, it is directly proportional to the product of concentration of reacting species. For unit concentration म्हणजे 1 जर असेल तर रेट फॉर अ युनिट कॉन्सन्ट्रेशन इट इज इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शन. हे तिन्ही बरोबर आहे, वरचं रॉंग आहे. इट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, इट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन. काय दिलंय की 0 ऑर्डर असेल तर इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. रेट कॉन्स्टंट के 0 ऑर्डर असेल, हा मग नॉट ट्रू, इट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. काय सी ऑप्शन, हा सॉरी, रेट ऑफ रिॲक्शन. हे बघा, हे पण चुकीचंच आहे इनडायरेक्टली. इट इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन नाही, काय आहे, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन रेट कॉन्स्टंट आणि रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. मग ठीक आहे, जर 0 ऑर्डर असेल तर इज इंडिपेंडंट ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. रेट हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट स्पीशीज. मग रेट इज इक्वल्स टू काय असते तर के ए आणि काय तर बी. रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट, बट रेट कॉन्स्टंट काय असणार आहे तर इनव्हर्सली प्रपोर्शनल आपण म्हणतो, कारण इथं जर शिफ्ट केला तर रेट कॉन्स्टंटला तो इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे. सो हा बरोबर आहे, म्हणजे हे जे आहे ते रॉंग स्टेटमेंट आहे. काय, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट स्पीशीज. हे कधी करेक्ट आहे, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रेट हा रेट असेल तर रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. आणि रेट कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन सम केसेस मध्ये, फक्त 0 ऑर्डरला डिपेंड करणार नाही. कशाला डिपेंड करणार नाही, 0 ऑर्डरला. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा. सांगा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टेक्स 40 मिनिट्स फॉर 20% डिकम्पोजिशन. म्हणजे किती पर्सेंट डिकम्पोजिशन व्हायचं आहे, 80% व्हायचं आहे. मग इथं फॉर्म्युला काय असणार आहे, K इज इक्वल्स टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10. इथं काय असणार आहे तर A0 अपॉन काय असणार आहे तर 80. मग 2.303 अपॉन इथं काय येणार आहे तर 40 लॉग टू द बेस 10. A0 ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 100 असणार आहे, कारण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण 100 कन्सिडर करतो. आणि हा 0, 2 1 आणि 2 कितीचा 5चा, 5चा लॉग किती असते 0.6990. पाठ असायला पाहिजेत लॉग. हा 10 20 30 40 50 60 70 80 90 चे लॉग पाठ असायला पाहिजेत. एक काम करा, एका पेज वरती लिहा आणि तुमच्या समोर जिथं तुम्ही अभ्यास करताय तिथं चिटकवून टाका. मग इथं काय येणार आहे 2.303 डिवायडेड बाय 40 इंटू 0.6990. ह्या दोघांना मल्टिप्लाय करा, डेसिमल शिफ्ट करा आणि काय व्हॅल्यू येते ते सांगा मला.
हा 2.303 इंटू 6.990 इंटू 10⁻⁻1 एकच डेसिमल शिफ्ट केलंय डिवायडेड बाय काय येणार आहे तर 40. 40चं 4 करा 10⁻⁻2 करा कसंही करा कॅल्क्युलेशन तुमचं तुम्ही करा काय करायचं ते करा खरं कॅल्क्युलेशन राईट करा. सॉरी 20% रिॲक्ट झाले ना 40-20 इथं 100 20% रिॲक्ट झाले तर इथं किती येणार आहे 80 येणार. हा 0 कट होणार मग हा 4 जा आणि किती जा येणार आहे तर 5 जा 4 जा 5 जा केला तर 4 चा लॉग किती येते 5 चा लॉग किती येते 0.6990 आणि 0.60 काय येणार आहे तर 21 सो हा 0.097969 येत असेल 8 - 2 6 969 येणार हा 0.0969 किती येते आन्सर याचा किती 5.6 into 10⁻⁻3 मिनिट इनवर्स 5.6 into 10⁻⁻3 मिनिट काय येणार आहे तर इनवर्स. झालं नेक्स्ट बघा the rate law for the reaction AA plus BB gives CC plus DD is rate is equals to K A raised to 1 B raised to 1 which of the from the following condition ठीक आहे बघा बघा rate law for the reaction AA plus BB gives CC plus DD is rate is equals to K A raised to 1 B raised to 1 which from the following condition does not affect the rate of reaction. Concentration of B is doubled rate double होणार concentration of A is kept constant आणि B is half परत half होणार rate of reaction. त्यानंतर ना हे वाला concentration of B is doubled and A is halved. कसं बघा rate is equals to काय दिलंय rate is equals to K A raised to काय दिलंय 1 आणि B raised to पण काय दिलंय 1 दिलंय मग त्यांनी म्हटलंय concentration of B is halved म्हटलंय ना सो रेट इज इक्वल्स टू के ए चं डबल केलं आणि बी चं काय केलं हाफ केलं सगळं रेस टू 1च आहे ना मग हा 2 आणि हा 2 काय होणार आहे कॅन्सल समजतंय का येस ऑर नो जर ऑर्डर 1-1 असेल तर एकाचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि एकाचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं हाफ तर रेट ऑफ रिॲक्शन काय असणार आहे तर सेम सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज हाफ. नेक्स्ट क्वेश्चन 62 असंच ते त्यांनी आता नवीन चालू केले म्हणजे असं रॅन्डमली टाकतायत ते नायट्रिक ऑक्साइड reacts with H2 nitric oxide reacts with H2 according to this reaction 2NO plus 2H2 gives N2 plus 2H2O identify the correct relationship म्हटले त्यांनी identify the correct relationship ही तर फर्स्ट तर बरोबर नाहीये कारण H2 1/2 चे यायला पाहिजे NO1 हाफ आहे तर H2 पण ठीक आहे मायनस साइन आहे मान्य आहे DH2N2 हे बघा H2N2 एक रिएक्टंट आहे आणि एक प्रोडक्ट आहे मायनस साइन असायला पाहिजे होती मायनस साइनच नाहीये आणि बॅलन्सिंग पण बरोबर नाहीये आणि हा तर काय पॉसिबलच नाहीये 3 कुठंच नाहीये हा बघा हा बरोबर आहे कारण हा का बरोबर आहे कारण इथं हा पण 2 टाइम्स आहे आणि हा पण 2 टाइम्स आहे म्हणजे दोघांना 1/2 आणि काय येणार आहे 1/2 मग ते 1/2 काय होणार आहे कॅन्सल 1/2 काय होणार आहे 1/2 कॅन्सल झालं मायनस DNO/dt इज इक्वल्स टू DH2O/dt मायनस DNO/dt इज इक्वल्स टू DH2O काय येणार आहे तर dt समजतंय का येस ऑर नो श्रीदीप समजतंय
हे आपण काल बघितलेलं आहे फिर ए गिव्स बी, ए काय देते बी. रेट इक्वेशन इज रेट इज के ए रेस टू 0 म्हणजे रेट इज इक्वल्स टू के. 0 ऑर्डर रिएक्शन आहे. If the initial concentration of reactant is A mole per dm cube, find the half life period. Half life period for zero order reaction चा फॉर्म्युला काय आहे? T half is equals to काय असते? A naught. A naught upon काय असते तर 2k. A naught upon 2k म्हणजे इथं काय येणार आहे तर A upon 2k. A upon काय येणार आहे 2k. सो ऑप्शन काय येणार आहे तर C. काय येणार ऑप्शन? काय असणार आहे ऑप्शन सी. नेक्स्ट, व्हॉट इज द ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन? ऑर्डर पण 2 आणि मॉलिक्युलॅरिटी पण 2. ऑर्डर पण 2 आणि मॉलिक्युलॅरिटी पण 2. हे झालेत. एकच मिनिट आपण चेक करूया कोणते कोणते झालेत ते. हा वाला घ्या. The rate law for the reaction is R is equals to K, A raised to काय आहे तर 2 आणि B raised to काय आहे तर 1. If the rate constant K is how much? 6.25. What is the rate of reaction जर A1 आणि B काय आहे तर 0.2. व्हॅल्यूज टाकूया फक्त. रेट इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे 6.25. A स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे तर 1 चा स्क्वेअर. B काय येणार आहे तर 0. काय येणार आहे तर 2. सो रेट इज इक्वल्स टू 6.25 इंटू 2 अपॉन काय येणार आहे 10 म्हणजे किती येणार आहे 12.50 अपॉन काय येणार आहे 10 म्हणजे 1.250. 1.250 मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन कोणता येणार आहे ए. तुमचं डी काय आमचं ए. समजतं हे वाला? ठीक आहे. पुढचं बघा. What is the time needed to reduce the initial concentration of reactant to 10%? To 10% म्हणजे इथं LT 10च असणार आहे. If half life is 10 minutes, half life 10 minutes आहे म्हणजे इथं काय येणार आहे T half किती आहे तर 10 मिनिट. सो K काय असणार आहे 0.693 अपॉन काय असते तर T half म्हणजे 0.693 अपॉन T half म्हणजे काय येणार आहे तर 10 म्हणजे इथं काय येणार आहे परत 0.0693 मिनिट काय असणार आहे तर इनवर्स असणार. ठीक आहे. आता K इज इक्वल्स टू काय असते 2.303 अपॉन T log टू द बेस 10 A नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. सो इथं काय येणार आहे 2.303. टाइम विचारलाय ना. Therefore T is equals to 2.303 upon K log to the base 10 A naught upon काय येणार आहे तर 80. So 2.303 upon 0.0693 log to the base 10 A naught किती आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 असणार आणि रिएक्टंट रेड्यूस टू काय म्हटलंय रेड्यूस टू 10% म्हणजे इथं काय येणार आहे तर 10/9 लॉग टू द बेस 10 काय येणार आहे 1 म्हणजे 2.303 डिवायडेड बाय 2.303 इंटू 10 रेस टू 2 लिहिते डिवायडेड बाय काय लिहिते 6.93. 2 डेसिमल शिफ्ट केले. 2 डेसिमल शिफ्ट केले म्हणजे काय येणार आहे 230.3 डिवायडेड बाय 6.93 किती येते बघा 6.93 डिवायडेड बाय 230 डिवायडेड बाय 3 किती येते बघा 7 and the 7 2s are 14 7 3s are 21 33 मिनिट्स येणार ना कारण 6.9 म्हणजे त्याला 7 कन्सिडर केलं तर 7 1 7 2s are 14 7 3s are 21 असं लॉजिक लावलं तर तेच येणार. सो काय येतं ऑप्शन 33
मिनिट्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोविंग इज अन एलिमेंटरी रिएक्शन. एलिमेंटरी रिएक्शन अशी रिएक्शन जी सिंगल स्टेप मध्ये घडते, ही लक्षात ठेवा. इट इज अ युनिमॉलिक्युलर रिएक्शन. C2H5I gives C2H4 plus HI. ही युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणून एक्झाम्पल दिले टेक्स्टबुक मध्ये. कसली रिएक्शन म्हणून दिले? युनिमॉलिक्युलर एलिमेंटरी रिएक्शन. हे सगळे हे चुकले. The rate constant for reaction 2NO2Cl2 gives 2NO2 plus Cl2 is 4.7672. ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे का सांगा? 2 स्टेप मध्ये घडते ती. आठवते का बघा? ही अशी घडते. NO2Cl2 जर आहे तर आपल्याला पहिला मिळते NO2C. हा, NO2 प्लस काय मिळते तर Cl. 2 टाइम्स Cl2 दिलाय. तिथं NO2Cl असायला पाहिजे, Cl2 नसायला पाहिजे. काय NO2 काय असायला पाहिजे तर Cl. Cl2 चुकीचं आहे ते. 2NO2Cl असायला पाहिजे फक्त, Cl2 नसायला पाहिजे. मग हे आपण मेकॅनिझम कसं बघतो? NO2Cl काय देते तर NO2 प्लस Cl. परत अजून एक आपण काय घेतो? NO2Cl घेतो. सेकंड 2 आहेत ना, त्यातला अजून एक घेतो आणि त्याला कशाबरोबर? हा रिएक्शन इंटरमिजिएट बरोबर रिॲक्ट करतो. तर परत NO2 प्लस काय मिळते तर Cl2. Cl2 नाहीये, फक्त Cl आहे. आणि ही स्टेप आपली कसली स्टेप आहे तर स्लो स्टेप. स्लो स्टेप म्हणजे कोणती स्टेप असते तर रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि स्लो रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये ह्याची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते बाळांनो? 1. मग ऑर्डर ऑफ रिएक्शन 1 आहे म्हणजे त्याप्रमाणे हाफ लाईफ पिरियड काढावा लागणार आहे. मग हाफ लाईफ पिरियड काय असणार आहे? दिस इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सो हाफ लाईफ पिरियड इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय येणार आहे तर K. मग 0.693 अपॉन K येणार आहे तर 0.693 अपॉन काय येणार आहे तर 4.7672 मिनिट इनवर्स. काय येतंय बघा सॉल्व्ह करून ह्याचं. हा 6.93 आणि इथं हा 4.7672 घेतला. हा 10⁻⁻1 घेतला. काय येतंय बघा. वन पॉइंट समथिंग येईल. 0.1454 येणार, कारण डिवाइड करा की 6.93 आणि 4.7 आहे. मग 4.1 जाच येणार ना. हा 6.93 डिवायडेड बाय 4.76 1.46 तेच येणार ते 0.1454. कारण बाकीचे ऑप्शन चेक करा 2 च्या प्रपोर्शन मध्ये आहेत. कॉमन सेन्स लावायची फक्त. काय की हा 1 जाच असणार आहे. काय असणार आहे? 1 जा. 10⁻⁻1 आहे ना. नेक्स्ट, the initial concentration of reactant in first order reaction is 0.08 mole per dm3. Initial concentration of the reactant is 0.08 mole per dm3 आहे. ठीक आहे. What is the concentration would remain after 40 minutes? What would be the concentration remains 40 minutes? Given A0 by AT is 5. K फाइंड करूया का पहिला. K is equals to 2.303 अपॉन काय येणार आहे तर T log to the base 10 A0
अपॉन काय आहे तर 80. A0 85 दिलंय, नाही अँटीलॉग नाही, A0 बाय 85 दिले रे, मग ते log 5 घ्यायचं. के रेट कॉन्स्टंट, पण हे तर युनिट्स वेगळे दिलेत. व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वुड रिमेन आफ्टर 40 मिनिट्स विचारलंय, पण त्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे होतं अजून. कसं 5 घेऊन चालेल? नाही चालणार. एक तर ते A0 बाय 80 द्यायलाच नकोय त्यांनी, के द्यायला पाहिजे होतं, रेट कॉन्स्टंट के द्यायला पाहिजे होतं. असं केलंय. ठीक, एक मिनिट सांगा. A0 बाय 80 काय आहे तर 5. ओके, A0 बाय 85 आहे, त्यात A0 किती आहे तर 0.08. 0.08 अपॉन 80 इज इक्वल्स टू 5. सो 0.08 अपॉन 5 इज इक्वल्स टू 80 असं दिलंय. भारीच दिलंय की क्वेश्चन. व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वुड रिमेन आफ्टर 40 मिनिट्स, राहू दे 40 मिनिट्स सगळं. काय येणार आहे 8 इंटू 10 रेस टू -2 डिवायडेड बाय 5. 8 इंटू 10 रेस टू -2 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 80. 5 1 जा 5. 1.6 इंटू 10 रेस टू -2 म्हणजे 0.016. 1.6 इंटू 10 रेस टू -2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 80. सो हे काय येणार आहे 0.016 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 80. आलं लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे, नेक्स्ट बघा. काय काय दिलंय, सगळं दिलंय, फक्त व्हॅल्यू टाकायचे. रेट इज इक्वल्स टू काय आहे के ए रेस टू काय आहे तर 2 आणि बी रेस टू काय आहे तर 1. फॉर अ रिएक्शन ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट, रेट लॉ इक्वेशन दिलंय, रेट दिलंय, कॉन्सन्ट्रेशन पण दिलेत. आपल्याला फक्त व्हॅल्यू काय करायची आहे सबस्टिट्यूट. मग रेटची व्हॅल्यू किती आहे 0.22 इज इक्वल्स टू के. ए ची व्हॅल्यू किती आहे तर 1, 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे आणि बी चं व्हॅल्यू 0.25 आहे. सो 0.22 डिवायडेड बाय 0.22 डिवायडेड बाय 0.25 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर के. सो 22 अपॉन काय येणार आहे तर 25 इज इक्वल्स टू के. कोणती येते बघा व्हॅल्यू यातली 25 डिवायडेड बाय 22. 0 जा 0, इथं पॉइंट दिला तर इथं 0 आला. चालते तसं पण केलं तर चालतंय, ते तर बेस्ट आहे. के इज इक्वल्स टू 22 अपॉन काय आहे तर 25. 25 ला मल्टिप्लाय बाय 4 करा, ह्याला पण मल्टिप्लाय बाय 4 करा. 88 बाय काय येणार आहे तर 100 म्हणजे 0.88. 0.88 म्हणजे ऑप्शन काय येणार आहे तर ए. 0.88 म्हणजे ऑप्शन काय येणार आहे ए. 0.88 म्हणजे ऑप्शन काय येणार आहे तर ए. नेक्स्ट. अरे ओके, नेक्स्ट. Rate of first order reaction is how much? 1.5 into 10 raised to -5 moles per liter at 0.5 molar concentration of reactant. हे बघा इथं असं करायचंय, फर्स्ट ऑर्डर दिले म्हणजे रेट इज इक्वल्स टू के. ए रेस टू काय असणार आहे तर 1. रेट दिले, रेट किती आहे 1.5 इंटू 10 रेस टू -2 इज इक्वल्स टू के. ए रेस टू 1 किती आहे 0.5. So 1.5 into 10 raised to -2 divided by काय आले तर 0.5 is equals to k. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. हे काय आलं रेट कॉन्स्टंट के आलं. 3 into 10 raised to -2 मिनिट इनवर्स इज इक्वल्स टू काय आलं तर k. काय आलं k.
आता नेक्स्ट हाफ लाईफ पिरियड फाइंड करायचा आहे. टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन के, दॅट इज 0.693 अपॉन के ची व्हॅल्यू काय येणार आहे 3 इंटू 10 रेस टू -2 -2 वरती जाणार +2 69.3 डिवायडेड बाय 3 23.1 23.1 कारण 69.3 डिवायडेड बाय 3 सो इथं काय येणार आहे 23.1 23.1 मिनिट्स. लिहिणार होता काय? लिहिताय की नाही लिहिताय? लिहिताय ना? लिहित नसाल तर फटके खाणार, लक्षात ठेवा. नेक्स्ट, which of the following decide the rate of multiple step reaction? Rate of slowest step. Next, for a zero order reaction, concentration of A decreases from 1.2 mole per dm cube to 0.4 mole per dm cube in 40 seconds to 40 seconds. What is the rate constant? Rate constant चा ह्याचा K is equals to काय येणार आहे तर A0 minus AT अपॉन T. हाच आहे ना फॉर्म्युला झिरो ऑर्डर रिएक्शनचा? आठवते का झिरो ऑर्डर रिएक्शनचा? A0 minus AT. सो डिक्रीज कुठून झाला 1.2 to 0.4. 1.2 to 0.4 ला डिक्रीज झाला, डिवायडेड बाय टाइम किती आहे तर 240 सेकंड्स. ठीक आहे 240 सेकंड्स. मग हा काय येणार आहे तर 0.8 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 240 सेकंड म्हणजे 8 इंटू 10 रेस टू -1 डिवायडेड बाय 240. 8 1 जा 8, 8 1 जा 8 to the 16, 8 3 जा 24 म्हणजे 30 1/3 इंटू 10 रेस टू -2. 1/3 म्हणजे किती असते 0.3333 रिकरिंग असते. 0.333 एवढं नाही येणार रेट कॉन्स्टंट. आणि पॉवर कुठं गेलं मग? 1.2 minus 0.4 0.8च येते ना? अच्छा नाही, मग 240 सेकंड म्हणजे त्याला कन्वर्ट करायला पाहिजे 3 मिनिट्स. ठीक आहे, मग येणार की मग 3 येणार. 4 मिनिट 0.8 डिवायडेड बाय किती येणार आहे तर 4. मग 4 1 जा 4, 4 2 जा म्हणजे 0.2. 0.2 मोल पर डीएम क्यूब पर मिनिट. हा मिनिट मध्ये दिलंय, इथं सेकंड मध्ये दिलंय टायमिंग आणि आन्सर मिनिट मध्ये दिलंय. ते 0.333 इंटू 10 रेस टू -2 सेकंड इनवर्स मध्ये येणार तो. पुढे बघा, फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन which of the following is not true about whom? Order of reaction. It is a sum of power of concentration terms in the rate. It is theoretical quantity. It is a yes, it is experimentally determined. It may be zero, fractional or integer. Next, calculate the rate constant. Calculate the for the first order reaction if the concentration of reactant decreases by 90% ला डिक्रीज झाला म्हणजे राहिला किती पर्सेंट 10%. मग 10% म्हणजे log to the base 10 10 1 येणार आहे. सो इथं रेट कॉन्स्टंट K इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.303 अपॉन T log to the base 10 100 अपॉन काय येणार आहे तर 10 म्हणजे हा log to the base 10 10 कॅन्सल. मग हा 2.303 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 30. ह्याचं किती येतं बघा 2.303 डिवायडेड बाय 30. तर ह्याचं असं घेतलं 23.03 इंटू 10 रेस टू -2 आणि ह्याला डिवाइड बाय काय केलं 3 न डिवाइड केलं तर 3 5 जा 15, 3 6 3 7 जा 21. हा येणार 7.67. कारण मी काय केलं एक डेसिमल शिफ्ट केलं -1 आणि 3 चं 10 रेस टू -2 म्हणजे 30चं 1 एक 0 वरती शिफ्ट केलं
सो 7.67 into 10 raised to minus 2 minute inverse. 7.67 into 10 raised to काय केलं समजलं ना? हा ह्याचं एक डेसिमल शिफ्ट केलं 10 raised to minus 1. 30चं 3 into 10 raised to 1 वरती -1 म्हणजे -2 येणार. हा the reaction 2A plus B plus C gives D plus E is found to be first order in A, second order in B and 0 order in C. What is the effect of increasing the concentration of all the reactant by twice? A ला डबल केलं तर रेट ऑफ रिएक्शन डबल न वाढणार आहे आणि B ला डबल केलं तर रेट ऑफ रिएक्शन 4 टाइम्स वाढणार म्हणजे 4 + 2 किती टाइम्स वाढणार रेट ऑफ रिएक्शन 6 टाइम्स. किती टाइम्स वाढणार ठीक इथे बघा हा रेट इज इक्वल्स टू के ए रेस टू काय आहे तर 1 आणि बी रेस टू काय आहे तर 2. तर त्यांनी काय म्हटलं की R2 ही काय असणार आहे के ए ला पण डबल केलं आणि बी ला पण काय केलं डबल केलं. सो के इज इक्वल्स टू काय येणार आहे 2 into ए रेस टू काय येणार आहे तर 1 परत 2 रेस टू 2 into ए इथं बी रेस टू काय येणार आहे 2. 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4. 4 2 जा 8. 8 न वाढणार. सो इथं काय येणार आहे 6 नाही 8 मी ऍड केलं मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो 8 टाइम्स 2 2 जा 4 4 2 जा 8 8 के ए रेस टू 1 बी रेस टू 2. सो R2 is equals to काय येणार आहे तर 8 times R. So rate of reaction increases by what times? Rate of reaction increases by 8 times. Rate of reaction increases by 8 times. Next, identify the order of reaction. ही झालेली ना order of reaction. कोणतेही एक्झाम्पल फर्स्ट ऑर्डर. कशाचा एक्झाम्पल आहे हा? हा आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेत सगळ्यांचे एक्झाम्पल्स पाठ करा. फर्स्ट ऑर्डरचे, 0 ऑर्डरचे, सेकंड ऑर्डरचे. N2 plus 3H2 gives 2NH3. NH3 is formed at the rate of dNH3 by dt is how much 0.088 mole per dm cube per काय येणार आहे तर सेकंड. कॅल्क्युलेट द कन्झम्पशन ऑफ रेट ऑफ N2. हे बघा -1/2 dN2 by dt नाही सॉरी फक्त -1/1 dN2 by dt is equals to 1/2 काय असणार आहे तर dNH3 by काय येणार आहे तर dt. सो 1/2 into काय येणार आहे 0.088 0.044 0.044 काय येणार आहे तर मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. फिफ्टी 52 सेकंड मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. किती सेकंड मध्ये? हे आपला टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे बघा सीईटी म्हणजे काय वेगळं नाही. सीईटी म्हणजे टेक्स्टबुक बघायचं. सगळं टेक्स्टबुक मधलं सगळं लाईन आणि लाईन न्यूमरिकल सगळं पाठ करायचं. बास आहे. पाठ म्हणजे समजून घ्यायचं. पाठ म्हणजे पाठ म्हणजे आणि म्हणणार हमको मॅम ने ऐसे ही बताया था. त्यामुळे आम्ही व्हॅल्यू पण पाठ करून गेलेलो. 1/2 DSO4 by dt is equals to काय येणार आहे 1/1 minus 1/1 d S2O8 2 minus by काय येणार आहे तर dt. काय येतं सांगा? काय येणार आहे 1/2 into 2.2 into 10 raised to minus 2 is equals to d S2O8 2 minus by काय येणार आहे तर dt. म्हणजे हा 1.1 1.1 into 10 raised to minus is equals to d minus हा minus d S2O8 2 minus by काय येणार आहे तर dt. आलं लक्षात? पुढचं फॉर द रिएक्शन NO2
plus CO gives NO plus CO2. Rate of reaction is directly proportional to the square of NO2. Square of NO2 and independent of CO. म्हणजे CO raised to 0. Anything raised to 0? 1. So कोणता येणार आहे ऑप्शन? Rate is equals to K NO2 raised to 2 CO raised to 0. हे बघा, हे नाही दिलं तरी पण चालतंय, म्हणजे CO लिहिलं नाही तरी पण चालतंय काय. CO नाही लिहिलं म्हणजे तर काय येणार आहे, रेट इज इक्वल्स टू K फक्त काय येणार आहे तर NO2 रेस टू काय येणार आहे तर 2 झाला. क्वेश्चन बघा काय आहे. फाइंड द पर्सेंटेज ऑफ unreacted reactants for the zero order reaction in 90 seconds having rate constant 1 mole per dm cube per second. ठीक आहे, इथं काय करायचं, रेट कॉन्स्टंट K इज इक्वल्स टू काय असते तर A0 मायनस AT अपॉन काय असते तर T. रेट कॉन्स्टंट दिलाय 1, A0 काय घेणार आपण 100 इनिशियल मोल म्हणून घेणार, AT माहित नाही म्हणून कन्सिडर करणार आणि डिवाइड बाय काय करणार आहे तर 90. सो हा 90 इज इक्वल्स टू 100 मायनस काय येणार आहे तर 80. सो 80 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 100 मायनस 90 म्हणजे 10%. किती पर्सेंट, किती पर्सेंट 10. लिहून घ्या, हा थोडासा वेगळा आहे क्वेश्चन. नेक्स्ट बघा, what is the half life of first order reaction if the time required to decrease the concentration of the reactant from 0.8 to 0.2 is 12 hours. So सगळ्यात पहिला रेट कॉन्स्टंट फाइंड करायला पाहिजे. K इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.303 अपॉन 3 log टू द बेस 10 A0 अपॉन काय येणार आहे तर 80. मग 2.303 अपॉन टाइम किती आहे तर 12 आवर्स आहे, आर मध्येच ठेवा. लॉग टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.8. डिक्रीजेस कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस 2 म्हटलंय म्हणजे 0.8 टू 0.2 ला 2/8. 2/8 म्हणजे काय येणार आहे 4, म्हणजे तर काय येणार आहे 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर 4 डिवायडेड बाय काय येणार आहे 12. आता 4 चा लॉग काय असते 6021 6021 डिवायडेड बाय 12. हे बघा इथं बघा, हा 2.303 इंटू 6 इंटू 10 रेस टू मायनस 1 डिवायडेड बाय 12 करते. 6 1 आणि 6 किती जाणार आहे तर 2 जा. ठीक आहे, हा 2 1 जा, हा 2 किती जाणार आहे तर 1 जा, परत 1 जा, परत 5 जा, परत 1 जा, परत 5 जा, 1 5 1 5. मग टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय असते तर K. सो 0.693 अपॉन काय येणार आहे तर 1.1515. किती येते बघा आन्सर, किती येते बघा आन्सर. सॉरी 10 रेस टू मायनस 1 आहे ना तिथं,
हे विसरलेच मी. 1.1515 इंटू 10⁻⁻1 आहे, म्हणजे इथं काय येणार आहे 0.1515. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60. खुद्द येते बघा. $0.693 डिवायडेड बाय 0.1515. नाही. 2.303 इंटू 0.6021 डिवायडेड बाय 12, 0.1155 आणि 0.693 डिवायडेड बाय 0.115. 6 hours आले. नाही, हे करू नका, काय म्हणतात त्याला, पूर्ण ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू नका, सॉल्व्ह करायला लागणार परफेक्ट आन्सर येण्यासाठी. म्हणजे नियरेस्ट मध्ये कन्वर्ट करू नका. 2.303 इंटू 0.6021 डिवायडेड बाय काय होतं आपल्याकडे, टाइम 12 होतं ना. हा, सो ह्याचा आन्सर किती आलेला पूर्ण 0.1155. 0.11 काय आलं तर 55 आलं. 0.115 आलं तर टी हाफ इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.693 अपॉन के, 0.693 अपॉन 0.1155 इज इक्वल्स टू 6. हा सिम्प्लिफाय ह्याच्यामध्ये नको घेऊ, काय म्हणतात त्याला, मल्टिप्लायच करावं लागणार पूर्ण ह्याला, म्हणजे ह्याला 6 कन्सिडर करू नका, नाहीतर आन्सर येणार नाही. नेक्स्ट, for the reaction 2N2O5 gives 4NO2 plus O2. ट्राय करा आणि सांगा मला काय येते. रेट अँड रेट कॉन्स्टंट दिले, रेट आणि काय दिलंय, रेट कॉन्स्टंट. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5, काय येते बघा, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5. रेट इज इक्वल्स टू के N2O5 रेस टू 2च घ्यायला पाहिजे. मग रेटची व्हॅल्यू किती आहे 1.02 इंटू 10⁻⁻4 इज इक्वल्स टू के. के ची व्हॅल्यू किती दिले, के ची व्हॅल्यू किती दिले 3.4 इंटू 10⁻⁻5 ब्रॅकेट मध्ये N2O5 रेस टू 2. So 1.02 into 10⁻⁻4 divided by 3.4 into 10⁻⁻5 is equals to N2O5 चा स्क्वेअर. 3.4 1 जा 2 जा 4 1 जा 4 2 जा 4 3 जा 12. हा 1 जा येणार आणि हा किती जा येणार आहे 3 जा, पण हा 3 इंटू 10⁻⁻4 आहे. थ्री 3.41 जा, हा 0.3 येणार ना, हा 0.3 येणार, कारण 2 डेसिमल शिफ्ट झाले तर मग ते 3 यायला पाहिजे होतं. हा 1 जा आणि हा 0.3 जा, हा -5 वरती जाऊन काय होणार आहे तर +5. हा मग 0.3 इंटू 10 इज इक्वल्स टू N2O5 चा स्क्वेअर. आन्सर फक्त 3 यायलाय का 1.7 येत आहे. तिथं 2 दिलंय म्हणून घेतलंय, आता इथं दिलेलंच नाही ऑर्डर ऑफ रिएक्शन. मला थोडा आयडिया नाही N2O5 चं ऑर्डर ऑफ रिएक्शन काय. टेक्स्टबुक मध्ये दिलंय का बघा, N2O5 चं ऑर्डर ऑफ रिएक्शन जर 1 असेल तर ठीक आहे. N2O5 चं ऑर्डर 1 घेतलं तर ठीक आहे, कारण √3 चं व्हॅल्यू 1.732 असते, त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला चेक करा म्हणून.
कारण स्क्वेअर येणार त्याचा. आन्सर चेक करा, आन्सर काय येतंय. करेक्ट आन्सर प्लीज दिले. फर्स्ट ऑर्डर आहे. हा, मग फर्स्ट ऑर्डर आहे तर रेट इज इक्वल्स टू के इंटू ओ फाय रेस टू काय येणार आहे तर 1 येणार. 1 आहे. हा, इंटू ओ फाय 1 आहे. मग ठीक आहे. मला वाटलं 2 आहे कारण तिथं 2 दिलाय ना. सो 0.3 इंटू 10 म्हणजे इथं काय येणार आहे 3. 3 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर N2O5 चं कॉन्सन्ट्रेशन. जर 2 असला असता ना तर स्क्वेअर रूट घ्यायला लागलं असतं, म्हणजे 1.732 घ्यायला लागलं असतं आपल्याला. तरी काय 3 मोल पर लिटर. नेक्स्ट, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर. कशाचं काय दिले. नाही, हे टेक्स्टबुक मध्ये आहे. फर्स्ट ऑर्डर दिली रिएक्शन. 2H2 gaseous, 2H2O2 gaseous gives 2H2O in the liquid state plus O2 in the gaseous state. फर्स्ट ऑर्डर आहे, टेक्स्टबुक मध्ये आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. हाफ लाईफ दिले फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा 1 hour. व्हॉट इज द फ्रॅक्शन ऑफ इट विल रिमेन अनरिएक्टेड आफ्टर 3 hours. सो टी हाफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन काय असते तर के. सो के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन टी हाफ, आणि टी हाफ 1 आहे म्हणजे के इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.693 के. नेक्स्ट, के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग द बेस्ट इन ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. सो के ची व्हॅल्यू किती आहे 0.693 इज इक्वल्स टू 2.303 अपॉन 3 लॉग द बेस्ट इन ए नॉट अपॉन काय आहे तर 80. 3 किती जाणार आहे मल्टिप्लाय करून सांगा. 0.693 इंटू 3, 3 3 is 9, 27 to carry 2.2.07 097. कसं 97? 3 3 is 9, 2.0 उलट सांगितलं भावानं. 97 चं 79 सांगितलं. डिवायडेड बाय 2.303 इज इक्वल्स टू लॉग टू द बेस्ट इन ए नॉट अपॉन काय येणार आहे तर 80. बाळांनो हे सांगा, अँटीलॉग घ्यायचं आपल्याला परत. ह्याचं फ्रॅक्शन घेऊन अँटीलॉग देतात. काय दिलंय क्वेश्चन 24 आहे म्हणजे ऑनलाईनचाच पेपर आहे. येणार फ्रॅक्शन तरी फाइंड करा, काय येते बघूया. 2.079 डिवायडेड बाय 2.303. कशाचं what fraction of it will remain after 3 hours. मग 1 चं 1/2 झालं, 1/2 चं 1/4 आणि 1/4 चं 1/8. चालेल, तसं पण चालतंय. ते मग ते हा लॉजिक लावलाय त्याने. टी हाफ आहे हा 1 hour ला टी हाफ आहे, मग त्याचं 3 इंटू टी हाफ 1 hour आहे, मग आज हाफ झाले ना, मग त्यानंतर 3 hours नंतर काय होणार म्हटलंय. मग हे हाफचं परत हाफ घेतलं, हाफचं हाफ घेतलं म्हणजे इथं काय येणार आहे तर 1/8
2, सेकंड आरला 9. 1/8 आहे, ठीक आहे, पण 3r टी हाफ च स्क्वेअर स्टेप 1 च हाफ पहिल्या तासाला, टी हाफ जर 1 आर तर फ्रॅक्शन अवेलेबल आफ्टर 3 आवर्स 3 इंटू टी हाफ 1/2, मग त्याचं 1/4, मग त्याचं 1/8. 1 to 1 हाफ, हाफ आहे पहिल्या आरला हाफ असणार, दुसऱ्या आरला 1/4 नाही. हो दे, बघूया सोड. नेक्स्ट आर्हेनियस काय आहे? In the Arrhenius plot of log to the base 10 k versus 1/t, find the value of intercept of y. Intercept of y कोण असतंय? log to the base 10 काय असते तर a. काय फॉर्म्युला असतं? अरे log to the base 10 k is equals to log to the base 10 a minus 2.3 a upon 2.303 r ना, minus EA upon 2.303 R. मग हा ऍक्च्युली हा MX आहे, हा Y आहे, सॉरी हा C आहे, C हा C आहे आणि हा Y. नेक्स्ट बघा, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ I मायनस, मग आता काय येणार आहे हा -1/3 DI मायनस DT इज इक्वल्स टू 1/2 D SO4 2 मायनस अपॉन काय येणार आहे तर DT. So DI minus DT is equals to 3/2 into SO4 2 minus काय येणार आहे 0.044. मग इथं 2 1 जा, हा किती येणार आहे 0.0, 2 जा 2 जा 2 जा 3 2 जा 6 ना, 0.066. काय झालं? हा कम्पेअर फक्त करायचं, फक्त कम्पेअर करायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डिक्रीजेस, K इज इक्वल्स टू काय असते तर A0 मायनस AT अपॉन काय येणार आहे तर T. सो A0 किती आहे 0.8, AT किती आहे 0.2, टाइम किती आहे तर 6. सो 0.6 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 6 म्हणजे 0.1, 0.1 मोल पर DM क्यूब पर मिनिट. श्रीदीप बरं नाही, जातोस का घरी? तुझं नाही हा? What is the rate constant of first order reaction if 60% decomposes in 45 minutes? हे झालंय, क्वेश्चन आपण सॉल्व केलाय. हा चेक करा, सॉल्व केलाय मला आठवते. half life for zero order reaction is directly proportional to the initial concentration of reactant. कारण half life for zero order reaction is T half is equals to A0 upon काय असणार आहे तर 2K. A0 upon काय असणार आहे, A0 upon काय असणार आहे 2K.
Next, what is time is required for 100 gram of a reactant to reduce to 25 gram? 100 by 25, 100 by 25 म्हणजे किती येणार आहे सांगा? 4 येणार आहे, 4. आणि हाफ लाईफ पिरियड दिलाय त्यांनी किती? टी हाफ इज इक्वल्स टू किती दिलाय? 5760 काय येणार आहे तर इयर्स आहे ना. ठीक आहे. सो के इज इक्वल्स टू काय येणार आहे? 0.693 अपॉन टी हाफ म्हणजे 0.693. टी हाफ किती येणार आहे? 5760 इयर्स. काय येणार आहे? 5760 काय येणार आहे तर इयर्स. मग K is equals to 2.303 upon T. Log to the base 10. A naught upon 80. K ची व्हॅल्यू किती आहे? 0.693 upon 5760 is equals to 2.303 upon टाइम किती आहे तेच फाइंड करायचं आहे ना. लॉग टू द बेस 10. ए नॉट किती आहे? 100 रेड्यूस टू 25 म्हणजे हे 4 होणार. 25 1 जा आणि 4 जा. सो हा 0. ही व्हॅल्यू काय येणार आहे? टी इज इक्वल्स टू 2.303 इंटू 0.6021 इंटू 5760 डिवायडेड बाय 0.693. हे इथं शिफ्ट झालं, तेच फक्त शिफ्ट होणार ना खाली. हा इथं शिफ्ट होणार. किती येते बघा याची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून. सिम्प्लिफाय करायला लागणार ह्याला भावांनो. काय येते बघा व्हॅल्यू? किती आला आन्सर?
नंतर ना सांगते, हे जाऊ ते सांगते, फक्त हे लिहून ठेवा व्हॅल्यू सांगते. नेक्स्ट, which of the following statement is correct about zero order reaction? Rate of reaction depends on rate constant only zero order साठी. का तर zero order reaction ला काय असते, rate is equals to k, a raised to काय आहे तर 0, anything raised to 0 काय असते तर 1, so rate is equals to k. मग करेक्टच आहे की rate of reaction depends on rate constant. Half rate of reaction is independent of concentration of reactant, तो पण बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. कारण rate of reaction depends on rate constant, r is equals to k. रेट कॉन्स्टंट वरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड राहणार आणि रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, तो पण बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. म्हणतो हा करा, रेट दोन्ही जर दिले असतील बोथ ए आणि बी असायला पाहिजे, कॅन्सर की त्याची बोथ असायला पाहिजे, ठीक आहे. रेट ऑफ रिएक्शन हा पीवायक्यू मध्ये खूप करेक्शन्स असतात. रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, तो पण बरोबर आहे, आणि रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन रेट कॉन्स्टंट, तो पण बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट, हे झालंय ना, व्हॉट इज द रेट ऑफ फॉर्मेशन? N2O5 disappears at the rate, म्हणजे हा असा येणार आहे dN2O5 by dt. dN2O5 by dt ची व्हॅल्यू किती आहे, मायनस dN2O5 dt ची व्हॅल्यू आहे 0.06. मग रेट ऑफ फॉर्मेशन इथं काय येणार आहे, -1/2 dN2O5 by dt is equals to +1/4 is equals to +1/4. 1/4 काय, dNO2 by काय येणार आहे तर dt. सो -4/2 dN2O5 by dt is equals to dNO2 by काय येणार आहे तर dt. सो 2 times dN2O5 0.12 कारण 4/2 आहे म्हणजे 2 into dN2O5 by dt येणार आहे. Arrhenius equation काय आहे, log to the base 10 k is equals to log to the base 10 a minus EA upon 2.303 RT. हा m आणि हा x आहे, इथं 1/t x आहे, 1/t म्हणजे x. स्लोप -EA upon 2.303 -EA upon 2.303 -EA upon 2.303. Next, for the reaction A plus 3B gives 2C, the rate of consumption of A दिलंय. Calculate the rate of formation of C. काय असणार आहे, -dA by dt is equals to +1/2 dC by काय येणार आहे तर dt. मग 2 times dA by dt. So 2 times -dA by dt is equals to dC by dt. So 2 into 1.4, 2 into 1.4 म्हणजे काय येणार आहे 2.8. हॅलो, in the first order reaction काय आहे बघा, in a first order reaction if the concentration drops from 0.8
to 0.4 in 15 minutes, what is the time required to drop the concentration from 0.1 to 0.025? पहिल्यापासून पहिला रेट कॉन्स्टंट फाइंड करावा लागणार. K is equals to 2.303 upon T 15 मिनिट्स आहे. log to the base 10 0.8 to 0.4 म्हणजे 1 जा आणि 2 जा 0.3010 येणार आहे. तर so K is equals to 2.303 upon 15 into log to the base 10 काय येणार आहे तर 2. log to the base 10 2 किती येते 0.3010. so इथं काय येणार आहे 2.303 divided by 15 into 0.30 काय येणार आहे तर 10. हे K आहे तसं ठेवा आणि पुढे व्हॅल्यू पुट करा फक्त. मग परत सेकंड कंडिशनला K is equals to 2.303 upon T log to the base 10 0.1 divided by 0.025. 3 डेसिमल शिफ्ट करा. 100 डिवायडेड बाय 25 येते. 100 डिवायडेड बाय 25 म्हणजे किती येणार आहे तर 4 येणार आहे. आणि log to the base 10 4 काय येणार आहे इथं K ची व्हॅल्यू टाकते 2.303 divided by 15 into 0.3010. मी सॉल्व नाही करत बसले हा, सॉल्व करत बसायचं नाही. इज इक्वल्स टू परत 2.303 अपॉन T log to the base 10 4. पण log to the base 10 4 येणार इथं डायरेक्टली लिहिते. log to the base 10 4 काय असते 0.60 काय असते तर 21. हा कॅन्सल झाला. हा 1 झाला आणि हा किती जाणार आहे तर 2 जा. आणि मग 15 2 जा. T is equals to 2 into 15 येणार की एक्झॅक्टली. log to the base 10 2 आणि log to the base 10 4 डबल असतं एक दुसऱ्याचं. हा पण 6020 म्हणजे 6021 कन्सिडर करतो आपण. एक्झॅक्ट म्हणजे तेवढंच येणार आहे. T is equals to किती येणार आहे तर मग 30. T is equals to काय येणार आहे 30. काय केलं समजतंय का येस ऑर नो. नेक्स्ट हा ट्राय करा आणि सांगा मला आन्सर. हा तुम्ही ट्राय करा आणि सांगा आन्सर. करा सॉल्व. Calculate the time required for the reactant to decrease from 100% to 20% if rate constant is this much. K is equals to 2.303 upon T log to the base 10 A naught upon काय येते तर 80. So 0.02303 is equals to 2.303 upon T log to the base 10 100 to 20% ना म्हणजे 100 अपॉन काय येणार आहे 20 1 जा आणि किती जा येणार आहे तर 5 जा 0.6990 येणार आहे. So T is equals to 2.303 divided by 0.02303 into 0.6990. हा 1 जा आणि 100 जा येणार ना 100 जा येणार 1 जा आणि 100 जा म्हणजे 69.90 म्हणजे किती 70 hours येणार. किती hours येणार 70. पुढचं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 फाइंड करा. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 विचारलंय. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय व्हॉट इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. किती येणार आहे dN2O5 by dt 1/2 minus 1/2 dN2O5 by dt is equals to plus 1/1 dO2 by काय येणार आहे तर dt म्हणजे हाफ येणार.
1/2 into 0.02 इज इक्वल्स टू DO2 बाय काय येणार आहे तर DT. हे काय आहे तर 0.01 DO2 बाय काय येणार आहे तर DT. मी एक काय सांगते बघा, मान्य आहे हे सगळे क्वेश्चन्स आहे, न्यूमरिकल्स आहेत, हे PYQचे आहेत. तुम्हाला दर टॉपिकचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागणार आहेत, दर पॉइंटचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागणार आहेत. एवढ्यावरतीच आयुष्य चालवणार असं चालणार नाही. दिवाळी संपल्यावरती तुमचे नवीन बुक्स तुम्हाला सीडीचे मिळणार आहेत, नवीन सिलेबसचे, नवीन पॅटर्नचे जे काही क्वेश्चन असतील ते, त्यातलं पण सॉल्व्हिंग करायचं आहे. आणि ते सॉल्व्हिंग तुम्ही करायचंय, मी नाही करून देणार. आता मी करून दिले PYQs, सगळं मीच सॉल्व्ह करून नाही देणार आहे. कष्ट तुम्ही पण घ्यायचंय, तर आता बसतात आरामात. बरं, काय आहे बघा क्वेश्चन. The rate law for the reaction is 2NO plus Cl2 gives 2NOCl. K is equals to NO raised to 2 and Cl raised to काय तर 1. When will the value of K increase? K ची व्हॅल्यू कधी इन्क्रीज होणार आहे? By increasing the temperature. Calculate the rate constant of first order reaction is 80%. If 80% of reactant decomposes, म्हणजे राहिलं किती पर्सेंट तर 20%. मग इथं काय येणार आहे, K is equals to 2.303 upon T log to the base 10, 100 upon काय येणार आहे तर 20, 1 जा आणि 5 जा 0.6990 येणार आहे इंटू 2.303 डिवायडेड बाय 60 इज इक्वल्स टू K. काय येते बघा आन्सर, काय येते बघा, किती आलं? K is equals to 2.68 into 10 raised to minus 2 minute inverse. For a reaction A plus B gives product, delta H is minus 84.2 kilojoule and delta S is minus 200 kilojoule. Calculate the highest value of temperature so that the reaction will occur in the forward direction. हे बघा, ह्याची व्हॅल्यू अशी असते, डेल्टा एस इज इक्वल्स टू डेल्टा एच अपॉन टी. हे थर्मोडायनामिक्स मधला क्वेश्चन आहे. कशातला क्वेश्चन आहे? थर्मोडायनामिक्सचा. सो टी इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेल्टा एच अपॉन काय येणार आहे तर डेल्टा एस, स्पॉन्टॅनिटीची प्रोसेस आहे. मग मायनस 84.2 इंटू काय येणार आहे तर 1000 डिवायडेड बाय 200, कारण हा किलो जूल मध्ये आहे बाळांनो. 84.2 किलो जूल मध्ये आहे, त्याला जूल मध्ये कन्वर्ट केलं. मग ह्यातले 2 झिरो कट केले आणि 2 1 जा 2 4 जा 2 जा 0.1 जा इंटू 10 म्हणजे प्लस 421 केल्विन येणार. ऑप्शन ए थर्मोडायनामिक्स मधला आहे, आपलं व्हायचं थर्मोडायनामिक्स. डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन? हे झालंय आपलं, आठवते का बघा की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट इफ द स्लोप ऑफ द ग्राफ ऑफ रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. ओके, नाही झालेलं. हे बघा, हा रेट आहे आणि हा काय आहे तर कॉन्सन्ट्रेशन. आर इज इक्वल्स टू के ए असते ना, सो हा वाय आणि हा काय आहे तर एम एक्स. मग एक्स के आणि आर म्हणजे डायरेक्टली के इज इक्वल्स टू एम. के आणि एम काय असणार आहे सेम. असंच झालेलं पण वेगळं होतं. लॉग टू द बेस 10 ए नॉट अपॉन 80 चा होता. आर इज इक्वल्स टू के ए. जे नव्हते त्यांनी मागचे व्हिडिओज बघा, लेक्चर्स बघा. लास्ट बघा क्वेश्चन. The rate law for the reaction A plus B gives product. Rate is equals to Ka. When will the rate of reaction increases by the factor of 2?
A is doubled, A is doubled and B is kept constant. बाकी सगळ्याला नाही होणार. समजतं इथपर्यंत? Yes or no? Yes or no? So chemical kinetics बस एवढेच क्वेश्चन्स घेणार, राहिलेले तुम्ही सॉल्व्ह करायचे.